धन्यवाद. हॅलो हॅलो. लबाईक हा संघ जर हा सामना विजयी झाला तर मदार साहेबांकडून 1,000 रुपये. आपण पाहिलं गेलं तर कालपासून मदार साहेबांची यांनी पर्स ओपन झालेली आहे. म्हणजे प्रत्येकावर पैशाची इनामी राशी लावली जाते. चालू असणारा सामना लबैक सौंदळ विरुद्ध इकरा 11 या दोन संघादरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळते. इथे विजय प्रत्येकाला गरजेचा आहे. लबैक टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि इकरा 11 संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. सलामीची जोडी या ठिकाणी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. एका बाजूला असणारे आयुष आणि दुसऱ्या बाजूला आशिष मालवणकर. पंचांचा इशारा येतोय स्टार्ट टू मॅच. गोलंदाज दानिश गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. दानिश राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. सुंदर चेंडू बॅटची आतली कडा चेंडू बॅटला ब्रश करतोय. चेंडू होतोय क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. धावसंख्येत 1 नंबर पडते. धावसंख्या पाहायला गेलं तर बिनबाद 1 अशी सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र प्रत्येकाला विजय गरजेचा आहे, कारण हातातून वाळू निसटून जावी असे मात्र सामने एक एक संपत चाललेले आहेत आणि इथे मात्र विजय विजय हा विजय गरजेचा असणार आहे. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल चक्रव्यूह आखला जातोय. जर मोठ्या फलंदाजाला फसवायचं असेल तर चक्रव्यूह आखावाच लागणार आहे. पाहूया आयुष चक्रव्यूह भेदतोय का की त्या चक्रव्यूहामध्ये फसतोय. येणारी वेळ येणारा काळ हा सांगणार आहे आयुष काय करणार आहे तो. पुन्हा एकदा दानिश आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू सुंदर फटका. इथे मात्र झेल. टेक 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 फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय लबैक सौंदर्य या संघाला. डीजे डीजे वाले बाबू आपलं सुद्धा एक सुंदर गाणं लावलं होतं आपण गीत. पाखरा आझाद केलंय मला. दानिश मुजावर यानं सलामीच्या आयुषला आझाद केलंय आणि बॅक टू पॅव्हिलियन माघारी धाडून दिलेलं आहे. पुन्हा एकदा आपण गोलंदाजी मार्कवर पाहिलं गेलं तर दानिश मुजावर पंचांशी बातचीत करतोय. प्रथम चर्चेतून काय खर्च होणार आहे पाहूया. बातचीत पंचांशी बातचीत केली जाते. काही गोष्टी या मोठ्या काही विषय मोठे विषय हे चर्चेतून सुटत असतात. बातचीत चर्चा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आपलं थोडंसं या ठिकाणी बातचीत पंचांशी केली जाते. धावसंख्या पाहिली गेली तर मॅजिक फिगर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक गडी बाद एक असं या ठिकाणी समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या पाहायला गेली तर एक गडी बाद एक अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीचं षटक दानिशच्या हातामध्ये चेंडू असणारे दानिश. आपण आतापर्यंत दानिशनं खर्च केले चेंडू 2 धावा खर्च केल्यात 1 आणि एक गडी बाद केले असं एकंदरीत समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. सुंदर चेंडू हो टप्पापर्यंत चेंडू सलमानला समजत नाहीये. सलमान बीट होतोय. धावसंख्या आहे तिथेच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा दानिश आपल्या गोलंदाजी मार्कवर 4-5 पाऊलांचं पंचांना पार करून चेंडू पेक करण्यासाठी. सुंदर चेंडू सुंदर फटका आलो ऑन द कार्पेट. चेंडू टन 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 करत सरळ 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 सरळ. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू अडवला जातोय. अडवून फेकेपर्यंत धावसंख्येत 1 नंबर पडते. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 2 धावा.
सलामीचं षटक बरंच काही या षटकामध्ये पाहायला मिळतंय. आशिष सुंदर फटका या ठिकाणी नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सरळ 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 सीमा रेषा पार चौकार. ओहो तो खरोखर डंडन टंटन करत गेला होता सीमारेषेच्या दिशेने. धावसंख्या झपकन भर पडली होती. धावसंख्या पाहायला गेली तर 6 धावा. थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सुंदर चेंडू सुंदर फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय सरळ सीमारेषा पार चौकार. आलाय चौकार आणि धावसंख्या मात्र तडीपार बेधडक कडक चौका पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 10 धावा. पहिल्या षटकाच्या सांगते नंतर एक गडी बाद 10 डीजे. गेलं तर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये मॅक म्हणजेच आशिष मालवणकर याचा दबदबा राहिलेला दिसतोय. वैभव आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्वतःचं पहिलं आणि डावातलं दुसरं षटक वैभव गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू सुंदर फटका मिड ऑफच्या दिशेने फटकावला चेंडू. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार चौकार. चेंडू मात्र तडीपार धडक बेधडक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. वैभव आपलं पहिलं डावातलं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते. पंचांना पार करून चेंडू पेक्स टाकण्यासाठी सज्ज. सुंदर चेंडू सुंदर फटका स्टेट ड्राईव्हचा देखना नेत्र दीपक फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र चपळच्या चित्त्याच्या चपळाईनं फरान चेंडू अडवतोय. संघासाठी धावा रोखून धरतोय. धावसंख्येत आपल्याला बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 15 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा वैभव आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट राऊंड द विकेटचा हा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. 4-5 पावलांचं रन पंचांना पार करून. सुंदर चेंडू पाहूया इथे मात्र काय होतोय. इथे मात्र शॉर्ट सिलेक्शन मध्ये चूक होते आणि ती चूक आशिष मालवणकर स्वतः मान्य करतोय. कारण त्याचा हात जातोय डोक्याकडे याचा अर्थ स्वतःवर नाराज होतोय. झालेली चूक म्हणजे लॉलीपॉप सारखा चेंडू होता आणि जणू काही फुलटॉस चेंडू मिस होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. थोडंसं रनिंग बिटवीन द विकेट मध्ये गडबड पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर वैभव सज्ज होतोय. 10-12 पावलांचा रनअप आहे. पंचांना पार करून चेंडू फेक करण्यासाठी सज्ज होतोय. समोर आहे आशिष मालवणकर. हो आता मात्र चांगला फटका चेंडू ट्रॅव्हल होतोय. ऑन द कार्पेट फटका एकदम नेत्र दीपक फटका विमल गुटका जोरात. संकेत एक न भर पडते. धावसंख्या पाहिला गेली तर 20 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सर मी आपल्याला आवाज देणार आहे डीजे. मग आपण गाणं सुरू करा. एकच चांगला
फटका आपल्याला स्लिपच्या दिशेनं पाहायला मिळतात. नंतर चांगलं क्षेत्ररक्षण, इथे धावा रोखून धरल्या जात आहेत. धावसंख्या आपल्याला पाहिलं गेलं 20 धावा. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लबाईक सौंदळ एक गडी बाद झालाय. तदनंतर मात्र धावसंख्येला आकार आलेला दिसतोय. धावसंख्या पाहिलं गेलं तर 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा वैभव, सुंदर चेंडू, सुंदर फटका, चेंडू हवेमध्ये, पाहूया झेल होतोय का. इथे मात्र चेंडू जातोय. लपाछपीचा खेळ, चेंडू आणि क्षेत्ररक्षक या दोघांमध्ये लपाछपीचा खेळ पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पर, चौकार डीजे. गोलंदाजीची धुरा मला वाटते शिवराज नावाच्या गोलंदाजावर असणार आहे. कारण हे सीझन त्यानं गाजवलंय, त्यानं हे सीझन वाजवलंय. आपल्या गोलंदाजीनं सर्वांना त्याने जाग केलंय. तोच गोलंदाज शिवराज, ज्यानं अचूक टप्पाने भेदक मारा हे अस्त्राचा वापर केलाय. तोच गोलंदाज गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. चांगला फटका, इथे मात्र बेधडक कडक बेधडक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ही लढतच आशिष आणि शिवराज या दोघांमध्ये पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. शिवराज, ओहो, आता मात्र पुन्हा एकदा तोच फटका, तोच इरादा, घुटना टेक, तमाशात एक चौकार डीजे. 30 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र शिवराज याचा चांगला समाचार घेतला जातोय. आशिष मालवणकर मॅक नावाच्या या फलंदाजाकडून चांगला समाचार. पुन्हा एकदा शिवराज गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. पुन्हा एकदा तोच पवित्रा हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे मात्र सुरक्षित क्षेत्रामध्ये धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या होते ती 36 धावा, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 36 धावा. चेंडू गेला होता 2 धावांसाठी. धावसंख्येत 2 ने भर पडते. एकच चांगला फटका, मात्र फटका चुकीच्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. तदनंतर आपण पाहिलं गेलं तर चेंडू जातोय 2 धावांसाठी. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या पाहिला गेलं 36 धावा, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या पाहिला गेलं 36 धावा या आपल्या धावफलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा शिवराजचं षटक, थोडंसं महागडं षटक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पुन्हा एकदा शिवराज, इथे मात्र बॅटला चेंडू ब्रश करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डंडन टन करत बाउंड्री लाईनच्या दिशेनं. तिथे मात्र चेंडू अडवला जातोय. अडवून पेकेपर्यंत 2 धावा काही रोखू शकत नाही. अरबा चेंडूला पुन्हा एकदा गॅदर यष्टन मागून करतोय. धावसंख्येत 2 ने भर पडतोय. इथे मात्र पाहिलं गेलं तर 2-2-2 करता करता धावसंख्येचा आलेख आता मात्र वाढत चाललेला दिसतोय. धावसंख्या पाहिला गेली तर 38 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपल्याला 38 धावा. करेंट रन रेट आपण पाहिलं गेलं तर 84.25 या सरासरीने गेलो तर 84 धावा होऊ शकतात. पुन्हा एकदा, ओहो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू खाली परेश आहे. पाहूया किती धावा खर्च होतात. एक धाव तर सुरक्षितरित्या
दुसऱ्या धावेचा सलमानचा प्रयत्न, सलमान पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. धावसंख्यात 1 ने भर पडते. धावसंख्या होते ते 39 धावा. शिवराज आपल्या गोलंदाजी 5 चेंडू खर्च केलेत. येणारे चेंडू असतील 1. किती धावा खर्च करतोय पाहूया. शिवराज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट ओव्हर द विकेटचा मारा. सुंदर चेंडू. यॉर्कर लाईनचा चेंडू स्वतःच्या फॉल्टमध्ये अडवण्याची संधी होती. चेंडू स्ट्रेट डाईव्ह. वैभव चेंडूवर येतोय. एक धाव तर सुरक्षितरित्या प्रयत्न होतोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावीचा कोणताही प्रयत्न पाहायला मिळत नाही. षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40. डीजे एक सुमधुर संगीत होऊन जाऊ देत. या सामन्याकडे पुन्हा एकदा सुंदर चेंडू. सुंदर फटका. इथे मात्र फुल टॉस. इथे मात्र टॉस. लॉलीपॉप. चेंडू जातोय सरळ सरळ सीमा रेखा पार. षटकार. कडे इथे मात्र फुल टॉस चेंडू पाहायला मिळाला होता. चेंडूचा समाचार मात्र योग्य घेतला होता. चेंडू सरळ डिपॉझिट झाला होता 6 धावांसाठी. सलमान मात्र आशिषला चांगली साथ आपल्याला सलमानकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळते. वैभव स्वतःचं दुसरं आणि डावातलं निर्णायक 4थं षटक प्रगतीपथावर. वैभवच्या हातामध्ये चेंडू आहे. ऑफ डिरेक्शन. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र रनआउटची संधी आहे. ओहो, मला वाटते अरबाजचा थ्रो काही आपल्याला समजत नाहीये. इथे एका जागेस धावेसाठी झगडावं लागतंय. आपण या स्पर्धेची सुरुवात झाली होती त्या सर्व स्पर्धेमध्ये महाराष्ट्र ट्रेडर्स आणि लबैक सौंदर्य या 2 संघांदरम्यान लढत झाली होती. एका धावेसाठी सामना हा बरोबरी सुटला होता. त्यामुळे अरबाज एका धावेचे महत्व त्यास दोन्ही संघांना विचार. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. सुंदर चेंडू. सुंदर फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय या ठिकाणी बाउंड्रीच्या दिशेनं. दानिश मुजावर चेंडूवर जातोय. एक धाव तर सुरक्षितरित्या यष्टीरक्षकाकडे थ्रो करण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय होतंय, काय बिघडतंय. ओहो, इथे ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय. इथे मॅडम 1 2 3 आणि 4 धावा. जिथे सोपं क्षेत्ररक्षण, जिथे फक्त एकच धाव खर्च होणार होती, यष्टीरक्षकानं चूक केली होती. चुकीचं रूपांतर झालंय 4 धावांमध्ये. इथे आपण जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या चुका कोणी माफ करून घेणार नाहीये. तुमच्या चुकीचा समोरचा फायदा घेणार आहे. त्यामुळे चुकीला माफी नाही आहे आणि या चुका नक्कीच महागात पडणार आहेत. मग अशी 1 धाव समोर खर्च केली होती. आता मग यष्ट्यांमागे 3 धावा खर्च केल्यात. दानिश या चुका कुठेतरी महागात पडणारच आहेत. नक्कीच वळूया सामन्याकडे.
हो, इथे मात्र सरळ डिपॉझिट, सरळ जवळ स्टँड मध्ये डिपॉझिट, चेंडू जातोय सरळ 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 सरळ, षटकार, SPL चा षटकार, चेंडू मात्र तडीपार, सीमारेखा पार, षटकार. धावसंख्या 47, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 47 पाहायला मिळते. आज मात्र या पहिल्या दिवसापासून 47, सॉरी 57 स्कोरबोर्ड, मी तिकडे बघितलं. धावसंख्या 57. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा तोच पवित्रा. इथे मात्र आशिष मालवणकर, धक धक गो, षटकार, ओहो षटकार, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्या 6 ने भर पडते. क्या होते ती 63 धावा. आशिष मालवणकर पाहिलं गेलं सर, पाहिलं गेलं तर पहिल्या दिवसापासून आशिष मात्र आग ओढताना दिसतोय. इतिहास स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं तर मेन ऑफ दी सिरीजच्या या स्पर्धेच्या मेन ऑफ दी सिरीजसाठी मला वाटते प्रबळ दावेदार हा आशिष मालवणकर नक्कीच असणार आहे. वळूया गोलंदाजीकडे. वैभव गोलंदाजी मार्को सज्ज होतोय. सुंदर चेंडू, सुंदर फटका. इथे मात्र नेत्रदीपक फटका. इथे झेल होतोय का क्षेत्रक, आपल्याला मला वाटते दर्शक बनून राहतोय. चेंडू पुन्हा एकदा जातोय षटकारासाठी. बॅक टू बॅक 3 षटकार हे आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या होते आहे डोंगरा एवढी आपल्याला धावसंख्या पाहायला मिळत आहे. 69 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आशिष मालवणकर मला वाटतंय अर्धशतक आशिष या ठिकाणी. आशिष आपलं अर्धशतक धावफलकावर लागले. 15 चेंडू 51 धावा. आशिषसाठी जोरदार टाळ्या होऊ देत. या स्पर्धेतलं मला वाटते 3रं अर्धशतक, स्वतःचं 3रं अर्धशतक. पहिल्या दिवसामध्ये मॅडम 2 लागली होती, तदनंतर बॅट थोडीशी शांत राहिली होती आणि आज 4थ्या दिवसामध्ये 3रं अर्धशतक या ठिकाणी आपल्याला आशिषकडून पाहायला मिळतंय. इथे मात्र आशिष, मला का संघ मालकाने माझ्यावर एवढा विश्वास का दाखवलाय, मला या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून का घेतलंय हे तो दाखवून देतोय. तिच्याकडे बऱ्याच मोठ्या सामन्याचा तजुर्बा आहे आणि त्या तजुर्ब्याचा, त्या अनुभवाचा इथे मात्र कुठेतरी फायदा आपल्याला पाहायला मिळतोय. समीरजी नाईक मला वाटतं याच्या बरोबर एक सेल्फी घेताना दिसत आहेत. एक असा नजारा आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिला होता. महाराष्ट्र ट्रेडर्स आणि नाईक ब्रदर्स या सामना दरम्यान. आता मात्र या ठिकाणी खरोखर अभिनंदन केलं जातंय. यालाच म्हटलं तर स्पोर्ट्समनशिप, ज्याचा चांगला खेळ त्याचं या ठिकाणी स्वागत नक्कीच केलं जातंय. वळूया सामन्याकडे. या ठिकाणी दानिश मुजावर. हॅलो हॅलो. धावसंख्या पाहिला गेली तर 1+ म्हणजे 9+1 71 धावा आणि फलंदाज रनआउट आहे. म्हणजे सगळंच काही पाहायला मिळतंय. इथे फलंदाज रनआउट असणार आहे, नो असणार आहे. पंच इथे घंटी ही वाजणार आहे. ते मात्र फ्रीट असणार आहे. पाहूया फलंदाजाला पुन्हा एकदा आपल्याला मला वाटते आत्ता पंचांचा इशारा आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा हो, इथे इथे हे इथे मंकी विकेटची संधी होती. आपण फलंदाज मात्र सुरक्षित आहे. अरबाजला माहिती आहे मंकी विकेटचं महत्व. आधीच्या सामन्यामध्ये अरबाज दुर्दैवरित्या बाद झाला होता. फुलटॉस चेंडू. इथे मात्र लॉलीपॉप. पाहूया चेंडू जातोय सरळ सरळ 6 धावांसाठी आणि इथे मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे उंचीसाठी, चेंडूच्या उंचीसाठी.
78 धावा, म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखं इथे जलेबे नमक असंच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या ठिकाणी दानिश पुन्हा एकदा या ठिकाणी दानिश कडून खराब गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. 78 धावा, एकूण 7 धावांचा या ठिकाणी फरक. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 78 धावा या धावपलिकावर पाहायला मिळते. दानिश एक चांगला गोलंदाज आहे, आता मात्र थोडंसं फलंदाज तयार नाही आहे. आपण पाहिलं गेलं होतं तर दानिशने चांगली गोलंदाजी केली होती. धावसंख्येत या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर एकने भर पडते. धावसंख्या होते ती 79 धावा. धावसंख्येत एकने भर पडते. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 79 धावा या धाव गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कूस सज्ज होते. सुंदर चेंडू, सुंदर पटका. चेंडू आपल्याला या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने तडकवलाय. मिड विकेट पंचांच्या दिशेने धावसंख्येत एक ने भर पडते. धावसंख्या होते ती 70 धावा या धावपलिकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सॉरी 80 धावा या धावपलिकावर 79 होत्या. धावसंख्येत एक न भर पडले. 80 धावा. सुंदर चेंडू या ठिकाणी पंचांकडे अपील. पंच अपील या ठिकाणी फेटाळून लावतात. धावसंख्या आहे तिथेच पाहायला मिळते. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 80 धावा. दानिश मुजावर आपल्या गोलंदाजी मार्कूस सज्ज होतोय. इथे मात्र जोरदार फटका. पाहूया चेंडू किती धावांसाठी डिपॉझिट होतोय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार, चौकार. आणि या चौकारानिशी आपण पाहिलं गेलं तर धावसंख्येत झपकन भर पडते. धावसंख्या होते ती 84 धावा. 84 दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये 84 धावा या धावपलिकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा दानिश. सुंदर चेंडू. पाहूया इथे मात्र पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती. आशिष मालवणकर धक धक गो. चेंडू जातोय SPL चा चौकार. आणि धावसंख्येत मात्र धाव बदल होतोय डबल फिगर मध्ये. 88 धावा. डीजे थँक्यू. आपण पाहिलं गेलं तर अरबाज नवीन गोलंदाज अरबाज खलिफे. 88 धावा या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 88 अशी धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अरबाज गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. इथे मात्र सुंदर चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये. इथे मात्र पहिल्या चेंडूवर सफलता आपल्याला पाहायला मिळते. पार्टनरशिप या ठिकाणी आपल्याला मला वाटते बिल्ड झाले. पार्टनरशिप मोडलेली दिसते या ठिकाणी. दोन महत्वाचे फलंदाजातील एक मोहरा टिपलेला आहे. फलंदाज बाद होतोय. इथे मात्र पहिलं शतक होण्याची संधी आशिष मालवणकरला आहे. पाहूया अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये मी संघाचंच अर्धशतक करण्याची संधी आहे. मला वाटतं या ठिकाणी 100 धावा म्हणजेच एकूण सांघिक शतक होणं अजून या ठिकाणी कोणत्याही संघाचं झालेलं नाहीये. पाहूया ही संधी नामी संधी चालून आलेली आहे. पाहूया आशिष मालवणकर आणि त्याचे संघ सहकारी ही संधी त्या संधीचं सोनं करतायत का. मला वाटतंय जर अजूनही 12 धावांची गरज आहे.
येणारे चेंडू असतील 5 आणि धावा असतील शतक पूर्ण करण्यासाठी 12. नवीद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीद. गोलंदाज आरबाज. इथे मात्र जोरदार फटका हिट करायचा होता. इथे मात्र आशिषच्या विकेट, आशिषला मला वाटते आशिषला स्ट्रायकर एंडवर आणण्यासाठी ही विकेट नावीची बहाल केलेली आहे. पुन्हा एकदा दंदन टंटन करत चेंडू जातोय सरळ सरळ स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेनं. इथे मात्र परान चेंडू अडवतो. इथे रनआउटची संधी आणि फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. एक गडी बाद होतोय आणि एक धाव या ठिकाणी खात्यामध्ये जमा होते. म्हणजेच एकूण धावसंख्या पाहिला गेली तर 93 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. आणि 5वा फलंदाज हा तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतोय डीजे. चेंडू असतील 2. मला वाटते आशिष हा वैयक्तिक 71 धावांवर खेळतोय. 22 चेंडूचा खेळ केलाय आणि वैयक्तिक 71 धावांवरती खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा अरबाज. ओहो, सुंदर चेंडू, चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू, वैभव चेंडूवर जातो. एक धाव तर सुरक्षितरित्या. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न. 2 फलंदाज सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 95 धावा. आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आशिष मात्र खरोखर एकटा वन मॅन शो या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आरबाचा गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. समोर असणार आहे आशिष. शेवटचा चेंडू. ओहो, इथे मात्र मोठा हिट करायचा होता. स्विच हिट करायचं होतं. धावसंख्येत 1 न भर पडते. आशिष मात्र पूर्ण थकलेला दिसतोय. कारण या उष्णतेमध्ये उभं राहणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि या ठिकाणी 6 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 96 धावा यात जमवल्या जातात आणि विजयासाठी 97 धावांचं लक्ष, म्हणजेच 97 धावा या 36 चेंडूमध्ये 97 धावांचं लक्ष या ठिकाणी इकरा 11 संघाला करावं लागणार आहे.
ठाकूर, आगासर, अरबाज, मतीन, फवाज, शादाब, त्यानंतर वैभव, परेश, हरीश, दिलावर आणि आयुष हे रेस्ट ऑफ इंडिया संघामध्ये असतील. आणि गल्फ 11मध्ये समीर नाईक, इरफान, हशम, अकीब, फरहान, अतिक, सपवान, ग्रीश, शाकीर, क्वायस, अमीर आणि आलम हे दोन संघ एक्झिबिशन मॅच होईल. चला सामन्याकडे वळूया मित्रांनो. आज खूपच रेलचेल सामन्यांची आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवशीचा शेवटचा सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला नक्कीच बघायला मिळेल आणि तो असेल सामना प्रोग्रेस ग्रुप विरुद्ध महाराष्ट्र ट्रेडर्स. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉसकडे यायचं आहे. चला सामन्याला झाली आहे सुरुवात. या ठिकाणी डॉट चेंडू परेश आणि दानिशी सलामीवीरांची जोडी. मोठा डोंगर पालता घालायचा आहे. या ठिकाणी चेंडू उडालाय. पुंजरसा फटका पाहिलं गेलं तर काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जातोय. एक धाव ही पळून पूर्ण करत असताना संघाचं खातं खोललं जात आहे. दानिश आणि परेश ही सलामीवीरांची जोडी. आणि गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज राज झापडे. संपूर्ण स्पर्धेत खूप चांगली कामगिरी राजची झालेली आहे. नक्कीच आता मात्र 97 धावांचा डोंगर 36 चेंडूत पालता घालायचा आहे. तर विस्फोटक फलंदाजी तुम्हाला नक्कीच करावी लागणार आहे. पुढचा चेंडू राजचा असेल. बघूया कसा. हा चेंडू थोडासा खूप एक फसवा चेंडू म्हणावं लागेल. इथून वाटलं होतं कदाचित चेंडू सोयर आहे की काय. थोडासा साऊंडमॅन थोडा आवाज द्या. साऊंडमॅन थोडासा आवाज द्या. हॅलो साऊंडमॅन थोडा आवाज द्या. ओके हॅलो ओके. तर या ठिकाणी राज अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, फलंदाजांना बांधून ठेवणारी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राज. या ठिकाणी सुंदर कलाईदार फटका, जमिनीला गरगळत जाणारा फटका, अराउंड द कार्पेटचा फटका. पाहिलं गेलं तर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर घेप घेतोय. तोपर्यंत एक धाव. धावसंख्या पुढे सरकते. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 अशी धावसंख्या. एवढा मोठा डोंगर जर 97 धावा पार करायच्या तर एका दुक्का धावाने काही होणार नाही. सुरुवातीपासूनच तुम्हाला करो या मरोची स्थिती, विस्फोटक फलंदाजी ही करावी लागणार आहे. राज चापडे. पुढचा चेंडू. या ठिकाणी जोर का झटका, धीरे से लगे, चेंडू होतोय फरार, चेंडू जातोय सीमा पार. सुंदर असा षटकार डीजे. पाहायला मिळतं. आणि याच फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये कोणी जिंकत नाही, कोणी हारत नाही. तुमचा परफॉर्मन्स मात्र नक्कीच तुम्हाला दाखवावा लागेल. दानिश एक विस्फोटक फलंदाज. राज ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू, बॅटची कड घेतोय, नो मॅन्स लँडमध्ये जातोय. एक धावतोय आणि या ठिकाणी थोडी ढिलाई, नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया असा काहीसा प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावर मात्र पाहिलं गेलं तर 2 धावा ह्या पळून पूर्ण केल्या जातील. 2 धाव्याने दुहेरी अंकात म्हणजे 10 अशी धावसंख्या. पाहिलं गेलं तर सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10. ॲक्च्युली सचिन रमेश तेंडुलकर हे 10वीमध्ये नापास झाले होते, म्हणून त्यांनी आपला जर्सी क्रमांक 10 ठेवला. आणि हाच आताचा किस्सा असा आहे, जी व्यक्ती हा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर विचार केला तर या ठिकाणी आताची मुलं सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा धडा पाठ्यपुस्तकात शिकतायत. परंतु 10 आकडा पूर्वजांनी आपल्याला कोणी दाखवला तर आपल्या पूर्वजांनी दाखवला. सापाच्या फण्यावर 10 आकडा आपल्याला बघायला शिकवला होता.
तर राज पहिलं षटक 10 धावांचं नफतुलं षटक मी म्हणेन या ठिकाणी. नवीन गोलंदाज येतोय या ठिकाणी आशिष मालवणकर. आशिष आपलं पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक मारा करण्यासाठी होतोय सज्ज. या ठिकाणी पाहिलं एक फासवा चेंडू फळीचा संपर्क न होता यष्टीरक्षक मात्र आपलं काम चोख बजावतोय आणि आशिषचा हा पहिला चेंडू. आशिषकडे अनुभव खूप आहे, जवळजवळ 15 ते 20 वर्षाचा गाडा अनुभव. सिंधुदुर्गातल्या अनेक स्पर्धा या आशिषने गाजवल्या आहेत. या ठिकाणी सुंदर असा यष्टीचित केला जातोय, फलंदाज बाद होतोय तो म्हणजे परेश डीजे. यष्टीचित स्वरूपात सुंदर यष्टीरक्षणाचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी पहिली सफलता मिळते नक्कीच ती म्हणजे लब्बेक सौंदर्य संघाला. या ठिकाणी चेंडू उडवलाय अक्षरशः एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. जोपर्यंत चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांची शर्यत होते याच्यामध्ये चेंडू जिंकतोय आणि चौकार पाहायला मिळतोय. एक सुंदर असा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार सांगतोय ऐकत नाही आहेत. दोन्ही संघाच्या 12th मॅन तुम्ही समालोचन कक्षामध्ये पाठवा. प्रत्येक सामन्याला जर आम्हाला आठवण करायची वेळ आली तर काय बोलायचं मित्रांनो, तुमची मानाची स्पर्धा आहे. अजूनही आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर दोन्ही संघाच्या 12th मॅन समालोचन कक्षामध्ये पाठवा. ही सन्मानाची मानाची रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्याची सौंदर्य प्रीमियर अर्थात SPL स्पर्धेचा आपण आनंद घेतोय. आमचा आवाज क्रीडा रसिकांपर्यंत जात असेल, मान्यवरांपर्यंत जात असेल तर आपली पावलं स्टेजच्या दिशेने मान्यवर कक्षामध्ये आपली खुर्ची वाट बघते. या ठिकाणी पुढे सरसावत्तर मारलाय चेंडू पाहूया. चेंडू जातोय सीमा रेखा पार 6 धावांसाठी. एक सुंदर षटकार डीजे. ती 20 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सरसावत फटका मारलाय. दुसरा षटकार. कणकणीत फरांच्या बॅटमधून पाहायला एक षटकार आपल्याला दानिशच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि पाहिलं गेलं तर 1.5 चेंडूच्या अंती 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. मित्रांनो विचार केला तर आशिष गोलंदाज. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू उडवला. आता फसवा चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल जमिनीला दान केला जातोय. काय नाही कळाकानी बोको गेलो महाग लाखाची केल्यान खाक आणि या क्षेत्ररक्षकाच्या हाताक पडला भोग अशी काहीशी स्थिती या चेंडू दौऱ्यान आपल्याला म्हणावी लागेल. तर या ठिकाणी एक चांगलं जीवनदान. यावर 2 धावा म्हटल्या तर 28 धावा. प्रति षटकाची आवश्यकता आहे 16 धावांची. 2 षटकात पाहिलं गेलं तर या ठिकाणी 11 या ठिकाणी 28 धावा जमवतो. म्हणजे आशिषला विचार केला तर या षटकात तो 18 धावा खर्ची करतोय. नवीन गोलंदाज नवीदने आपल्याकडे लक्ष वेधलंय. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाजी केली. तोच नवीद नावाचा आपलं पहिलं संघाच्या वतीने 3रं षटक मारा करण्यासाठी सज्ज होतोय.
आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला, आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला, तू फिर जला डाल मैं फिर खडा करूंगा, अशी काहीशी स्थिती पाहायला मिळतोय. नवीद आपल्या गोलंदाजी मार्क जवळजवळ 18 ते 20 फौलांचा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी होतोय सज्ज. या ठिकाणी पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न थोडंसं पाहिलं गेलं. एक धाव, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय, तो लेग बाईकच्या स्वरूपात. अवंतर धावेने धावसंख्येत वाढ होते. 29 धावा या धावफलकावर. पहिल्यापासून षटकार चौकारांची आतषबाजी झाली तरच आणि तरच 97 धावांच्या डोंगरचा पाठलाग होऊ शकतो. डॉट चेंडू एका दुक्का धावाने ही धावगती गाठणं शक्य नाही आहे. आणि या ठिकाणी तर 2 षटक आणि 1 चेंडूंचा खेळ हा माघारी परततोय. कोणाला तरी मैदानाचा ताबा घ्यावा लागेल, कोणाला तरी बाहुबली बनावं लागेल, कोणाला तरी महाबली बनावं लागेल आपल्या संघासाठी तारणार. तुमचं परफॉर्मन्स जर का चांगला झाला नक्कीच तुमचे खेळाडू तुम्हाला डोक्यावर उचलून घेतील. आणि एवढ्या मोठ्या धावसंख्येला चेस करणं म्हणजे नक्कीच हत्तीला डोक्यावर उचलून घेण्यासारखं होईल. या ठिकाणी सुंदर फटका चेंडूच्या खाली आशिष, आणि आशिषने मात्र हा झेल टिपलाय. काऊ कॉर्नरवरून येतोय, झेल टिपतोय सुंदर असा डीजे. असेल महाराष्ट्र ट्रेडर्स विरुद्ध प्रोग्रेस ग्रुप. दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस क्या बॉस इथे यायचा आहे ताबडतोब. तर 97 धावांचा पाठलाग चालू आहे. पाहूया धावसंख्या तर 29 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. नवीद पुढचा चेंडू, या ठिकाणी जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडवर आदळतोय, जोरदार अपील केलं जात आहे. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी असं काहीच दिसतंय. पंचांचा लेग बाईचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. एका धावेने धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. धावा होत्या त्या 30 धावा या 2 गड्यांच्या मोबदल्यात. काटेकी टक्कर व्हायला पाहिजे. मोठा सामना क्रिकेटमध्ये, क्रिकेट जिंकलं पाहिजे. आणि तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स जर दाखवायचा असेल तर नक्कीच मोठी विस्फोटक फलंदाजी. कारण आज अनेक नावं कृष्ण सातपूसारखी का निर्माण झाली, त्यांनी आपला परफॉर्मन्स दाखवला आहे. या ठिकाणी चेंडू उडवलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, अप्रतिम झेल मात्र या ठिकाणी टिपला जातोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने पळत जातोय आणि झेल टिपतोय. या ठिकाणी फलंदाज बाद. षटकारांनीच नजलेली खेळी दानिश 9 या धावसंख्येवर झेवलीत बाद होतो. 18 नंबरचा जर्सी क्रमांक स्क्वेअर लेगचा हा क्षेत्ररक्षक सुंदर असं झेल त्याने टिपलाय. या ठिकाणी सुंदर वेगवान चेंडू, थोडासा ऑफ स्टंपवरून चेंडू लेग स्टंप वेगामध्ये मिस करतोय. फलंदाजाला उत्तर नव्हतं या चेंडूवर. चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. नावीद एक सुंदर असा शैलीदार गोलंदाज आहे, खूप चांगली गोलंदाजी. आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडूंमध्ये त्यांनी फक्त 2 धावा खर्ची केल्यात. पुढचा चेंडू, या ठिकाणी चेंडू भिरकवलाय लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू थोडीशी ढिलाई आणि या ठिकाणी दुहेरी धाव होऊ शकली असती, परंतु एकाच धावावर हे समाधान मानावं लागत असताना 31 धावा हे धावफलकावर. लहरों से डर के नैया पार नहीं होती, लहरों से डर के नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, तुम्हाला प्रयत्न करावे लागेल. यश ही एका दिवसाची गोष्ट नाही. यश म्हणजे छोटी गोष्ट नाही. यश मिळवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी जर आत्मसात केल्या तर यश तेवढं दूर पण नाही. आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला,
आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला, तू फिर जला डाल, मैं फिर खडा करूंगा. पाहूया 3 षटकांचा खेळ माघारी परततोय. 3 षटकात पाहिलं गेलं तर 31 धावा, म्हणजे या ठिकाणी 3 धावा नवीद खर्च करतोय. खूप सुंदर अचूक टप्प्यावरची नवीन गोलंदाज आशिष. हलकेसे फटका, सुंदर फटका पाहायला मिळतो. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, फेक करतोय, तोपर्यंत यशस्वीरित्या या ठिकाणी पाहिलं गेलं तर 1 धाव. पुन्हा एकदा आशिष रिव्हर्सिपचा फटका मारण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळलाय, चेंडू ट्रॅव्हल करतोय, चेंडू पोहोचेल सीमा रेखा पार. 4 धावांसाठी SPL चौकार. DJ सॉरी 14 चेंडू 55 धावा. या ठिकाणी पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने चेंडू टोलवलाय, फेक येते, तोपर्यंत 1च धाव. आणि थोडीशी तबरेजी ठाकूर यांच्याकडनं ढिलाई आणि त्याचा फायदा उठवत 2री धाव ही पूर्ण केली जाते. पुढील सामना असेल महाराष्ट्र ट्रेडर्स विरुद्ध प्रोग्रेस ग्रुप या 2 बलाढ्य संघांमध्ये. पुन्हा एकदा पाहूया आशिषचा चेंडू पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न राहतो, परंतु 1 धाव मात्र पळून पूर्ण केली जात असताना सांगता होते ती 4थ्या षटकाची. 1 मिनिट सिद्दीकबाई, 4थ्या षटकाच्या सांगते अखेरीस 44 धावा ह्या धाव फलकावर. यस सिद्दीकजी. त्याचबरोबर टॉस करण्याकरिता समीरभाई नाईक साहेबांना विनंती आहे, आपण या. समीरभाईला विनंती असेल आपण या. आपल्या शुभस्त्या मॅचचा टॉस घेतला जाईल, महत्वाचा टॉस. समीरभाई नाईक या ठिकाणी आहेत, त्यांच्या शुभस्ते टॉस होईल. SPL ची व्यूहरचना त्याने रचली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलं आहे. टॉस या ठिकाणी महाराष्ट्र ट्रेडर्सने जिंकलाय. महाराष्ट्र ट्रेडर्स आपण प्रथम काय घेणार आहात? बॉलिंग करने वाले हम लोग पहले. आणि प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहात. एकूण निश्चित 6 ओव्हरचा मॅच आहे. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याला सुरुवात होते. खूप महत्वाचा मॅच आहे. ऑल द बेस्ट. तुम्हाला शुभेच्छा दोन्ही संघाच्या कर्णधाराला. पहिल्या चेंडूवर 1 धाव तर कुठली जाते. धाव संख्या 45 धावा. हॅलो, तर 45 धावा. आता मात्र पाहिलं गेलं तर 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 52 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा या ठिकाणी गेन अंदर, दंडी बार, दांडक्या गोल, त्रिफळाची बाद. DJ मला वाटतं दुसऱ्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त करतोय फवाज याचा आणि फवाज बाद होतोय.
या ठिकाणी सुंदर गोलंदाजी 18 ते 20 पावलांची रनअप असलेली गोलंदाजी राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीने मारा करतोय तो नवीद. या ठिकाणी पुन्हा एकदा वेगवान चेंडू थोडेसे बॅटची मला वाटतं कड घेतोय आणि या ठिकाणी एक धाव ही पळून पूर्ण केली जाते. पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा. एका धावेने धाव संख्या मात्र पुढे सरकते ती होते 46 धावा. 46 लॉस ऑफ 4 विकेट. थोडीशी मी तर म्हणेन या ठिकाणी इकरा 11ने नानगी टाकलेली दिसते, कारण टॉस गेला होता लब्बेक सौंदर्याच्या बाजूने, त्या ते फलंदाजीच्या जोरावर 96 धावा जमवल्यात. या ठिकाणी पुन्हा वल्लव रे नकवा वल्लव अशी काहीशी स्थिती पाहायला मिळते आणि नक्कीच हा चेंडू मात्र निर्धाव गणला जातो तो नवीदचा. नवीद एक उद्योन्मुख वेगवान गोलंदाज आहे. करक 3 दिवस आता 4था दिवस पाहतोय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ही नवीदच्या भात्यामधून आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा असेल चेंडू. या ठिकाणी चेंडू उडवलाय. उडी 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 सीधी स्टँड में जाके जुडी. सुंदर असा SPL षटकार. हे षटकाराने धावसंख्या तर फटकन वधरते. 52 अशी धावसंख्या धावफलकावर. अजूनही 5व्या चेंडूचा 5व्या षटकाचा एक चेंडू हा बाकी असेल. या ठिकाणी पुन्हा एकदा उडवला गेलाय. बावया चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र टिपला जातोय. माघारी नक्कीच परतावं लागेल. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहिलं गेलं. अचूक असा झेल टिपला जातोय आणि फलंदाज 5व्या गाड्याच्या रूपात बाद होईल तो अरबाज. अरबाजकडनं खूप अपेक्षा होत्या. अरबाज एक विस्फोटक फलंदाज आहे, परंतु या ठिकाणी एका चक्रव्यूहामध्ये तो भेदू शकला नाही. थोडीशी ताकद नजाकत कमी पडते आणि त्यामुळे अगदी लीलया लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा झेल टिपून घेतोय आणि 5व्या गाड्याच्या रूपात अरबाज बाद. अमीर एक चेंडू खेळतोय. 0 या धावसंख्येवर आपल्याला खेळताना दिसतोय. आता मात्र पाहिलं गेलं 5 षटकांचा खेळ माघारी परततोय आणि 52 धावा धावफलकावर. म्हणजे अजूनही 45 धावांची आवश्यकता ती 6 चेंडूंमध्ये. 6 चेंडू 45 धावा. मित्रांनो, प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढली की इतिहास रचला जातो. आता मात्र नवीन गोलंदाज पाहूया कोण असेल. या ठिकाणी साईल आपलं 6वं षटक पहिलं षटक आणि इथे 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 झेल सुडला जातोय. झेल भूदान केला जातोय. जमिनीला दान केला जातोय. लाखाची खालन खाक आणि या क्षेत्ररक्षकाच्या हातात पडला भाग. आणि दुसऱ्या एका मालवणी म्हणीची आठवण होते. दोघांनी केल्यानी शेती आणि दोघांनी पण केल्यानी त्याची माती. 2 धावा तर संघाच्या खात्यात जमा होतात. पुन्हा एकदा साईल या ठिकाणी चेंडू भिरकवलाय, उडवलाय. पाहूया चेंडू या ठिकाणी पाहिलं गेलं तर बघता बघता 2 धावा या संघाच्या खात्यात जमा होतील. सामना थोडासा एकतर्फी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विचार केला तर सुरुवातीपासून विस्फोटक फलंदाजीची गरज होती. या ठिकाणी पुन्हा एकदा साईल. चेंडू सुंदर फटका. चेंडू जातोय 6 धावांसाठी. टांगे पलटी, घोडे फरार, पावळेचा पाणी 5 टाक. डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार. हंटुला चिकंटुला, हावको नावको रावको. गुळुम म्हातारी षटकार पाहायला मिळतोय. डीजे या ठिकाणी पुन्हा एकदा उडवलाय. पुन्हा एकदा तोच कारंजा, तोच फटका, परंतु या फटक्याला तोला विलंब होतोय. दुसरा सलग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकार खणखणीत आणि धावसंख्या पोहोचते ती 68 या धावसंख्येवर. थोडासा उशीर झालाय. कुठे होतास तू प्लेयर? सुरुवातीपासून अशी जर का फटकेबाजी झाली असती तर कदाचित सामना तुमच्या बाजूने येऊ शकला असता. एक फायटिंग मॅच होऊ शकली असती. धावसंख्या 68. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी. 29 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा
या ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा उडवलाय, चेंडू परार, षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. सुंदर फटकेबाजी डीजे. या ठिकाणी स्लोअर ऑन पद्धतीचा चेंडू, एक धाव घेण्याचा केविलवाना प्रयत्न आणि या ठिकाणी धाव न घेता 74 धावावर बारी समाप्त होत आहे. 74 धावा. आता होणारा सामना मित्रांनो लक्षात घ्या, महाराष्ट्र ट्रेडर्स आणि प्रोग्रेस ग्रुप. जर का प्रोग्रेस ग्रुप संघ, सगळ्यांनी लक्ष द्या इकडे गांभीर्याने, महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. जर का प्रोग्रेस ग्रुप जिंकला तर या ठिकाणी 2 पॉईंटने बढत घेऊन ते 8 या पॉईंटवर जातील, क्वालिफायर होतील. जर का प्रोग्रेस ग्रुप हरला तर इकरा आणि प्रोग्रेस ग्रुप यांचे 6-6 पॉईंट होतील. त्यामुळे 3-3 षटकांचा सामना हा या ठिकाणी खेळवला जाईल, ह्याची नोंद सर्वांनी घ्या. तर नक्कीच महाराष्ट्र ट्रेडर क्षेत्ररक्षण स्वीकारतोय, नाणेफेक जिंकतोय. प्रोग्रेस ग्रुप विरुद्ध महाराष्ट्र ट्रेडर हा सामना या ठिकाणी रंगला जाईल. आणि त्यानंतर जर का लक्षात घ्या, जर का प्रोग्रेस 11 जिंकला तर तो क्वालिफाय होईल आणि प्रोग्रेस 11 जर हरला तर इकरा आणि प्रोग्रेस यांचे 3-3 पॉईंट झाल्यामुळे या ठिकाणी 3 षटकांचा सामना खेळवण्यात येईल. तर महाराष्ट्र ट्रेडर्स आपण क्षेत्ररक्षण ताबडतोब सजवायचं आहे. प्रोग्रेस ग्रुप सलामीरांची जोडी तयार करायची आहे. प्रोग्रेस आणि प्रोग्रेस, तुम्हाला प्रोग्रेस दाखवायचा आहे. पुन्हा एकदा समालोचन कक्षामधून मी राजेश माळवदे, माझे सहकारी समालोचक सर रमेश चव्हाण सर, आणि आज एक चिपळूणचा, ह्या रत्नागिरी जिल्ह्याचा, नुकतीच रायगडची स्पर्धा संपवून आपल्या सौंदर्य गावामध्ये ज्यांनी आज सकाळी पदार्पण केलं, आमच्या समेत जुडले गेलेत आमचे अगदी जिवलग जवळचे मित्र, एक उत्कृष्ट हिंदी मराठीचा समालोचक सिद्दीक मेमन यांच्या वतीने tenniscricket.line .in माध्यमातून विचार केला. तर या ठिकाणी सोनम चव्हाण मॅडम, त्याचबरोबर गिरीश कोचरेकर, एक परफेक्ट आणि सुस्पष्ट ते या ठिकाणी लाईव्ह आपल्याला दाखवलं जातं.